सकाळ सर्वांना। आमची शेतीवर असलं तरी सकाळची तारेवरची कसरत असती आणि इकडे कोपरगावला असलं तरी सकाळची खूप तारेवरची कसरत असती। सकाळची झाडझूड, देवपूजा, रणवीरच्या शाळेचं आवरायचं, सगळं खूप खूप गोंधळ असतो। हा, परी पण आमची सकाळी सकाळीच उठते आहे ना परी? सांग, सकाळी उठती ना तू? हा, हिला सकाळी सकाळी खूप घाई असते उठायची, मग हिला सांभाळायला एक माणूस लागतं। परीचं खूप गडबड गोंधळ सगळा असा चालू असतो। आणि आता सकाळपासून रणवीरला सोडवून आले, त्याच्यानंतर परी कशी चिटकली बघितलं का? तिला टाई जाते काय परत शेतीवर, त्याच्यामुळं सकाळी सकाळी तर वेळ मिळतच नाही ब्लॉग काढायला। मग आता सगळं आवरलं, रणवीरला शाळेत सोडवून आले आणि अजून आता यांना शेतीवर जायचं आहे। आमची मोटर जरा खराब झाली होती, ती रिपेअर झाली आहे, ती यांना घेऊन जायची आहे। आणि आता उद्या सुट्टी असल्यामुळं रणवीरला पण शेतीवर यायचं आहे। आज तो खूप एक्साइटेड आहे। परीची अजून झोप नाही झाली परी? जांभळ्या देतीये? हां, जांभळ्या द्यायचं काम चाललंय ना? आम्ही आज संध्याकाळी आता शेतीवर जाणार आहे, रणवीर, मी आहे ना, आणि परी इथंच थांबणार आहे की नाही परू? मज्जा 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 मज्जा। संदेश नाश्ता करतोय, यांना जायचंय त्याच्यामुळे यांची गडबड चालू आहे। श्वेता माझ्यासाठी चहा बनवतीये, चाललंय। अजून भरपूर पसारा पडलेला आहे किचनवर। नाश्त्याची वगैरे सगळी तयारी झाली। रात्री आम्ही मस्त आमरस केला होता। संकेत भाऊंना ऑफिसला सुट्टी आहे, फुल झोप घेणार आता 11 साडे 11 हलणारच नाही। हा, काय ग परी? परीला बोलायचंय। हा, बोला बोला, बोल ना, तुझं नाव सांग। माझं नाव परी आहे। कशी बघती बघ, स्माइल करून दाखव परी, स्माइल कर। कशी स्माइल करते दाखव, फोटो काढायचा, स्माइल कर। हा, खूप नाटकी आहे आमची परी, भयानक नाटकी। अजिबात स्माइल करणार नाही, अशी शांत बसून बघत राहील। कर लवकर परी, स्माइल कर। कशी स्माइल करते दाखव, तुझी स्माइल दाखव। हा हा, सी चुळबुळ चुळबुळ, हिला असं वाटतं नुसतं खाली सोडावं आणि सगळं जमा करत असती। हा पसारा काढ, तो पसारा काढ। किती पसारा काढती परी? हा, सगळ्या घरात पसारा करते, अशी अशी अशी। कशी हसती दाखव, स्माइल कर, दात दाखव तुझे, दाखव 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 लवकर। अच्छा, परी कशी नाटकं करते ते दाखव। अगं बाई अगं बाई अगं बाई, दात दाखवणारच नाही। किती दात आले दाखव, किती दात आले दाखव, दाखव लवकर, हसून दाखव, फोटो काढायचा। हास, हा हस हस। बाबा, बाबांचा फोटो काढायचा का? कसे दात काढ दाखव। स्माइल परी, स्माइल परी, स्माइल कर। फोटो स्माइल कर, कर लवकर। लय नाटकी ती, आता करणार नाही, नाही तेव्हा इतर वेळेस खूप रडता रडता तिला स्माइल करायची असते। बघितली का आमच्या परीची स्माइल कशी? डोकं कुठे दाखव, डोकं कुठे? हा, डोकं आहे बरं का आम्हाला। डोकं कुठे परी? आहे आहे आहे। हा, चोळून चोळून दाखव डोकं। अरे वा वा, अजून आळस गेलेला नाही आमचा। नाचा नाचा, आहा आहा, डुगु 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 डुगु। चिव चिव चिमणी करून दाखव। चिव चिव चिमणी चारा खाती, पाणी पिती, भरडून जाती। कशी करती? हा, आता बाबांबरोबर खेळायचं परीला, बा त्यांची मजा बघा बर का। कशी मारती बघितलं का बाबांना? मारती परी बाबांना। हा, पप्पी दे बाबांना, पप्पी दे, पप्पी दे। हिला नुसतं खाली सोडा खेळायला। कशी रडती? हा हा, बघा बघितली का आमची परी कशी रडती? जय हिंद, जय हिंद। अयो, खाली सोडा म्हणती त्यांना, बघितलं का किती डेंजर परी आहे? हा, खाली नाही सोडलं का मग असं मारायचं। लय नाटकी, लय नाटकी। गप्पा बैस, शांत बैस। हा, बाबा चालले आता शेतीवर, तुला नाही नेणार।
रडा रडा. नुसती खाली सोडायचं. सकाळी चहा सुद्धा असा निवांत प्यायला मिळत नाही, वेळच मिळत नाही अजिबात. परी बैस आज, गोंधळ नको करू. कशाला गोंधळ करते? चहा प्यायचं तुला? चहा प्यायचं, दूध प्यायचं, हा काय करायचं? त्याच्यामुळे आता रणवीरला वगैरे सोडवून आल्यावर निवांत आता मी चहा पिणार आहे. हा कसं कसं लगेच तिला माझ्याकडे यायचं. तिला असं वाटतं आई जाती काय मला सोडून. खूप शहाणी. त्या कुठं चालली परी? कुठं चालली? कुठं चालली? चहा सांडून देईल माझा. काय डेंजर ही, चहा सुद्धा पिऊन देणार नाही मला. हा बघितलं का? बसल्या टेकून मॅडम. परी स्माइल करून दाखव ना. स्माइल परी. स्माइल कर, स्माइल कर. हा पप्पी दे मला, पप्पी दे, पप्पी दे ना, दे. तिच्या बरोबर खेळण्यात इतका वेळ निघून जातो, काम पण पडतात. घ्या घ्या. हा बाबाची आणि परीची मस्ती. ब ब ब परत टाका. सारखं हेच खेळायचं असतं. हिला ओरडलं तरी राग येतो आणि समोरच्याला मारशील का परत? हा छोटे छोटे हात असे चपकन लागतात. मारशील? कशी बघती रागाने. तुला मारू का? हा मस्तीखोर. बोलता तर येत नाही, पण यांग 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 काय करत असती काय माहिती. देऊ तुला फटका देऊ ठेवून? बोल लवकर. मारशील का परत? काय बघती माझ्याकडं? बघितली का शहाणी कशी बघती? हा राग येतो तिला. असला राग येतो का? एकटक बघत राहील आता, हालायची सुद्धा नाही. रणवीर आमचं खूप शांत आहे. या मॅडम खूप डेंजर आहेत. एवढी एवढीशी आहे, त्याला सुद्धा मारती. सगळं इलाज पाहिजे. हिने सगळ्यांना मारायचं. हा त्याच्या वस्तू घ्यायच्या. बघितलं का कशी एकटक बघती? डेंजर पोरगी, डेंजर. नाटकी एक नंबरची. बघ माझ्याकडे कशी बघती. लय नाटकी. कशी आरामशीर टेकून बसती बघितलं का? हा हिचेच खूप नखरे चालू असतात दिवसभर. राग आल्यावर अशी बसून राहती एका ठिकाणी. कसा राग येतो? इतके एवढ्या एवढ्याशा जीवाला कसा राग कळतो, बोललेलं कळतं. हा बसून राहा आता दिवसभर, हलू नको इथनं. काय हा राग येतो ना तुला? मारामाऱ्या करायला सांगा. एक नंबर. इथंच बसून राहा आता. तुला कोणी घेणार पण नाही. हलू सुद्धा नकोस. शानी. रागावल्यावर पाहिलं कसं बाबांकडनं डोकं दाबून घेते. हा किती कळतं तिला शानीला. खेळा तिच्या बरोबर दिवसभर, बाकी काही काम करू नका. यांचं आवरलं, हे चाललेत आता शेतीवर. बरी बाय कर बाबांना. जा 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 बाबांना बाय कर. बाय कर बाबांना. बाय.
टाटा कर. बाय कर. बाय. तिकडे बाबांना कर. आई कशी व्हिडिओ काढते. आई कशी व्हिडिओ काढते. आमचा छोटा ब्लॉगर बघितला का. कशी व्हिडिओ काढते. कशी. तशी नाही अशी काढते. अशी करते. मोबाईल स्टिक घेतली आहे आणि व्हिडिओ काढते. आई बघ आई. हा आईला दे. हा हे घेऊ. हा याच्याने काढू व्हिडिओ तुझा. हा कसं कळत. तोंडात नाही घालायचं. छी गंदी. परीची आमच्या नाव झाली. पप्पी बाप्पू कोडची मेकअप करायचा. पावडर लावायची ना परीला. वरती कर. हा आमची लई नट नवरी आहे. या परीमध्ये पुरा दिवस कुठं जातो काही समजत नाही. सगळं काम तसंच पडून राहतं. पडू. मेहंदी कोणाला लावायची. मेहंदी दे. मेहंदी लावू आपण. अशी झोप. मी तुला टिक्की लावते. हा परीला छोटी टिक्की लावायची. अच्छा अच्छी माझी परी. गडी दाखव. मेहंदी दाखव. हा कशी दिसते मेहंदी. दाखव मेहंदी. हा कुठं लावली मेहंदी. परी मेहंदी कुठं लावली. परी मेहंदी कुठं लावली. दाखव. हो मेहंदी लावली. अरे वा. छी तोंडात नाही घालायची मेहंदी. अशी खायची नसतं. छी गंदा. पलीला छान फॉग घालायच्या. गोरी परीची आता नाव झाली. तोंडात हात नाही घालायच्या. भोगडी बाबा. आयशा बसा. आता खेळावर का मस्त. अरे थांब. लय चळवळी आमची परी. एका ठिकाणी अजिबात बसणार नाही. कसा गडे दाखव मेहंदी. मेहंदी लावली. नव केलं. मेकअप कोण करतो. नाचा. ढिंगी टिकी. नाचा. ढिंगी टिकी. नाच ग गुमा. खेळा. झोपा परी. जुबाळा करा. झोपा बाळा. झोपा. झोपा. झोपून घ्या. उशीर झोपा. 1 वाजलाय. राणा स्कूल मधनं आला आणि आल्याला बघितलं कशी बॅग फेकून दिली आणि लोळतोय. मामा घेऊन आला त्याला. मग काय केलं राणा स्कूल मध्ये. खेळायलाच नाही भेटलं. खेळायला स्कूल मध्ये खेळायला जातो तू. आणि थोडा वेळच खेळायला जातो. हा का. आणि चला क्लासमध्ये असं म्हणतात ना. रानाला जायचंय शेतीवर. त्याला झाली घाई. पण आता खूप ऊन आहे त्याच्यामुळं काही इतक्या लवकर जाणार नाही. बाबा गेलेले आहेत आता शेतीवर. आमच्या कोंबडीने आज भरपूर पिल्लं काढलेले आहेत. किती पिल्लं काढलेले आता संध्याकाळी आम्ही गेल्यावर बघणार आहे ना राणा. आपण रात्री बघू. रात्री लाईट लावून. हो लाईट लावून बघू बर का. इतक्या उशिरा पण जायचं नाहीये. लवकरच जायचंय. समजलं का. आताच का पण थोड्या वेळच जायचंय. सावली झाली का मग जाऊ. चालतंय. हो करा बघा. सावली झाली तरी पण पायला गरम लागतं. मग ते तापलेले असतात ना. मग आणि वरचा स्लॅब पण तापलेला असतो. तर लवकर थंड होत नाही. आणि मग ना रात्री ना थंड होतो का. हो रात्री थंड होतो. रणवीर आणि परी दुपारचे निवांत झोपले. आज महिला मंडळाची मीटिंग आहे समाज मंदिरामध्ये. तिकडे चालले मी. आज बऱ्याच दिवसांनी बऱ्याच जणी भेटणार आहेत. आमची महिला मंडळाची मीटिंग चालू आहे. कोण काय बोलतंय नुसता गोंधळ चाललाय. त्या दिवशी सोनाली
मच 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 नसते मीटिंगची. हा चला चला वडाच्या झाडापाशी आवरलेलं नाही ना आता, नंतर येऊ आपण फोटो काढायला. काल वटपौर्णिमेच्या निमित्ताने आमच्या आत्यांनी इथं वृक्षारोपण केलंय, छान असं वडाचं झाड लावलंय आमच्या समाज मंदिरामध्ये. आम्ही आता इथे मस्त फोटोशूट वगैरे करणार आहे. छान असं वृक्षारोपण केलंय, मस्त सगळ्या जणी दिसत आहे. मीटिंगच्या काही जणी घरी गेल्या, आम्ही 2-4 जणी थांबलोय आणि आता फोटोशूट वगैरे करून आम्ही घरी जाणार आहे. सर्वांनीच वृक्षारोपण करा, वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. रणवीर आमच्या मळ्यात जाण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. त्याला कपिला आणि मार्तंडची खूप आठवण येत आहे. समोर दूध पित आहे गाईचं पिल्लू है ना. रणवीरला आता मळ्यात जायचं ना. गायांकडे बघतोय, त्याला आठवण येते कपिलाची. चाललो आम्ही आता मळ्यात. परी बाय बाय. राणा किती एक्साइटेड आहे बघितलं का. अरे बापरे एक्साइटेड आहे. चला गाडी पुसायला मदत. राणा खूप दिवसानंतर, मला वाटतं 1.5 महिन्यानंतर मळ्यात चाललाय. त्याला शेतीवर जायचंय. त्याला कपिलाचं मार्तंडचं खूप आठवण येते. राणा किती एक्साइटेड झालाय. खूप दिवसानंतर आल्यानंतर राणा चालला खेळायला. बाईला का किती जोरात निघालाय. गट्टूकडे जा बर का, इकडे तिकडे कुठे जाऊ नको, लवकर ये. रणवीर खेळायला गेला, कपिला घास खातीये. या ताई इथं असल्यामुळं आता मला जनावरांचं टेन्शन नाही राहिलं. या सर्व इथलं नियोजन बघतात आता. जनावरांचा चारा, झाडझूड सगळं आवरणं. त्याच्यामुळं आता मी निवांत झाले कोपरगावला जायला. अशा प्रकारे आमचा आजचा दिवस एकदम मस्त गेला. आणि रणवीर खूप खेळून आत्ताशी आलाय. अंधार पडल्यावर खूप दिवसानंतर त्याला मोकळं शेतात खेळायला मिळाले. कुठे गेला होता रणवीर खेळायला. गट्टूकडे खेळायला गेला होता. हा आता फोन पाहिजे रणवीरला आणि फोन मिळणार नाहीये. आता भरपूर खेळलाय तो. कसा वाटला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटू परत पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.